पोस्ट ऑफिस उघडे. जैसे जैसे ट्रेनिंग में हम आगे बढ़ रहे हैं, मुझे ऐसा लगता है कि हम लोग हमारे मकसद में कामयाब हो रहे हैं. अभी आप मुझे बताइए कि आप लोगों के नजर में पोस्ट ऑफिस मतलब क्या है? बताइए. सर हमार नजर से अगर देखन जाए तो पोस्ट ऑफिस हुआ एक सरकारी दफ्तर है जो हमें जॉब देवत है और उसकी तनख्वाह भी देवत है. टेक्निकली आपने बिल्कुल सही जवाब दिया है, पर मुझे थोड़ा गहरी सोच वाला जवाब चाहिए. भार्गव, तुम रहने दो, तुमसे नहीं हो पाएगा. श्रीमान सिन्हा सर जी, मुझे ऐसा लगता है कि पोस्ट ऑफिस एक जरिया है, एक माध्यम है इंसान को इंसान से जोड़ने का. वाह 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 वाह, क्या बात है, बहुत बढ़िया. बहुत बोलला तुम्ही, पाणी आलो. मिश्रा जी की इसी बात को आगे बढ़ाते हुए हम वही सोच आगे बढ़ाएंगे. जी. माननीय महोदय, मूलतः पोस्ट ही एकमात्र कार्यालय नसून समाजातील सुखदुःख वाटणारी, माणसाला माणसांशी जोडणारी अशी एक व्यवस्था, समाजातील संदेश वहन करणारी एक यंत्रणा आहे. देखिए, आपकी भाषा तो मुझे समझ में नहीं आई, पर जिस तरह से आप बोल रहे थे और आपका व्यक्तिमत्व है, मुझे लगता है आपने बहुत ही महत्वपूर्ण बात कही होगी. सर 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 हम क्या बोलने का है सर? सर पोस्ट हमारा कुटुंब है सर. पोस्ट हमारा जिव्हाळा है सर. हिवाळा है सर, उन्हाळा है, पावसाळा है, जिव्हाळा है सर. सर हमका पोस्ट में जब उशीर आता है तो अंग पर ऐसा शहारा आता है सर, और ऐसा शहारा आता है जणू रंजना ऐसा हमका डोळे बटार को ऐसा देखता है सर. पर सर ऐसा ही पोस्ट हमको डराता है सर. हमका पोस्ट ऐसा और बोलता है क्या फालतू पड़ा कर रहा है, हम तुमका वेळच्या वेळी पैसे देता है तो भी वेळच्या वेळी तुमका काम क्यों नहीं करता सर. ऐसा हमका पोस्ट का दरारा है सर, दरारा है सर. अरे बंदर, चुप. भार्गव ने भी कैसे कैसे भेजे, एक उच्चतम विद्वान तो दूसरा मूर्खों का सरदार. तुम्हाला मूर्खों का सरदार म्हणाले. तुम्हाला म्हणाले. ये सब छोड़ दिए. अब मुझे बताइए कि भारत में पोस्ट ऑफिस की शुरुआत कौन से शहर से हुई थी? कलकत्ता. वेरी गुड. कौन से साल में हुई थी? कैंसल नहीं. 1774 में हुई थी. भार्गव जी सर. कौन से डिपार्टमेंट में काम करते हो? सर मनी ऑर्डर सर. बाप रे, इतना इंपॉर्टेंट डिपार्टमेंट दे दिया आपको. जी सर. आपके पोस्ट मास्टर की हिम्मत की तो दाद देनी चाहिए. अच्छे कुलकर्णी सर, अच्छे. अच्छा, पहला मनी ऑर्डर कब हुआ? सर मैं एसएससी में था, हमारे बाबू ने किया था. अबे गधे, इस देश में पहला मनी ऑर्डर कब हुआ था? सर हमरे को नहीं मालूम. हम 5 दिन के छुट्टी को गए थे, रंजना का डोहाड़े जवन था, तो इसलिए वो 5 दिन में हो गया होगा, पता नहीं. माफ कर दे मुझे भाई, माफ कर दे. 1880 में हुआ था. 1880 सर. पहला पोस्ट कार्ड कब भेजा था? सर आप सगळे प्रश्न मेरे को ही पूछते हैं. ऐसे मेरे को बाटे लगा कि हम अकेला ढ है, तो इनका भी पूछो उनको. अच्छा नहीं. तिवारी जी बताइए. सर पोस्ट कार्ड हुआ का शुरुआत 1879 में हुआ था. करेक्ट. देखा, तुम्हें कुछ नहीं आता. जिस डिपार्टमेंट में काम करते हो तो पढ़ना पड़ेगा. पढ़ोगे ना? हो. मिश्रा जी मुझे बताइए, स्वतंत्र भारत के पहले पोस्ट टिकट पर किसका चित्र था? श्रीमान, तिरंगे का. वेरी गुड. जिस डिपार्टमेंट में आप काम करते हो उसकी जानकारी आपको रखना जरूरी है. सिर्फ दिन भरने के लिए काम मत कीजिए. जल्दी हमारा देश आजादी के 50 साल पूरे करने जा रहा है, और मुझे यकीन है ये जो उज्जवल परंपरा हमने शुरू की है उसे आगे बढ़ाएंगे, उसमें कामयाब होंगे. काय म्हणाले? देशाबद्दल आणि आपल्या पोस्टाबद्दल बोलले ते. क्या बात है, क्या बात है सर, क्या बात है सर. चुप, बैठो उधर. कुछ नहीं हो सकता तुम्हारा.
काय गुळसकर एवढ्या तातडीने बोलवलं, काय झालंय काय? काका तुम्हाला नाचण्यासारखीच गोष्ट आहे, काळजीचं काही नाहीये. इतके दिवस आपण ज्या पोस्टाच्या पेटीची वाट पाहत होतो, ती पोस्टाची पेटी ऑफिस मध्ये आलेली आहे, मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितली. वा 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 वा, हे मस्त झालं. मग आता पेटी कधी बसवायची हे पण ठरवून टाकू ना या ठिकाणी. गुळसकरांनी पुढाकार घेतलाय ना, मग त्यांनाच सांगू देत ना, आपण फक्त अनुमोदन द्यायचं. काय मला काका तुम्ही करताल ना, देवच नाही. मला असं वाटतं 26 जानेवारीला भव्य कार्यक्रम करून आपण पेटी लावू. नाही नाही हो, 26 ला नको, एक काम करूया आपण 25 लाच करूया. 26 ला झेंडा वंदन आहे हो, मंडळाला खूप तयारी करायची असते. 25 महत्वाचं नाहीये लोके, 26 हा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. अहो काय आहे, गोष्ट पण आपल्या आयुष्यात महत्वाची घडलेली आहे नळगल्लीच्या दृष्टीनं, म्हणून 26 जानेवारीला. हरकत नाही, मग 26 ला करू. हे बघा लोके साहेबाचं असं आहे, स्वतःच आधी चाकातली हवा काढायची आणि नंतर स्वतःच हवा भरायची. अहो काय सांगू तुम्हाला सगळ्यांना, माणसाच्या जीवाला चैन नाही बघा. इतकी तब्येत बरी नाही त्यांची, तरी इतकी मरमर मरमर चालू आहे आपल्या एरियातल्या लोकांसाठी. ती पेटी बसवायची होती ना, तेव्हा यांना चैनच नाही जीवाला. इतके आजारी आहेत तरी जातात रोज ऑफिसमध्ये, खाणं नाही पिणं नाही काही नाही. अरे वा, हे गुळसकरांनी खूप छान काम केलेलं आणि ते पण निस्वार्थीपणे. त्यासाठी त्यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. खरंच आहे. आता तुम्ही टाळ्या वाजवताय, उद्या म्हणताल पोस्टाच्या पेटीचं उद्घाटनही तुम्हीच कराल, तुमचा काही भरोसा नाही. करा की मग. अरे हे तर तुम्ही आमच्या मनातलं बोललात. काय प्रकाश काका, तुमच्या मनात असं काही घोळतंय हे माझ्या ध्यानात पण नाही, पण मला नको बाबा, मी आपला लहान माणूस आहे, दुसऱ्या कोणाच तरी हस्ते करा. नाही नाही, उद्घाटन तुम्हीच करायचंय, आम्हाला तुम्हीच पाहिजे. नको तुम्ही प्रकाश, करा तुम्ही नको करा लोके आता. साहेब, मला कशाला. ठीक आहे, मग दुसरा बघतो. माझा मेवणा आहे तिकडे तहसीलदार ऑफिस मध्ये, त्याला बोलवून घेतो. नाही तसं आहे मी त्या दिवशी. हा, काय? लोके तुम्ही जिथे तिथे तुमच्या मेवण्याला घुसवू नका, आम्हाला गुळसकरच पाहिजेत. काय काकांचं प्रेम आहे बाबा, पण हरकत नाही, मी त्या दिवशी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो, पण आमचं अवघड असतं थोडं. कसं असतं, प्रोसिजर मोठी असते, साहेबाला भेटावं लागल, त्यांना सांगावं लागल, पोस्ट ऑफिसची हेड ऑफिसची परमिशन घ्यावं लागल. सरकारी कर्मचारी आहे ना, असं काम करता येतं नाही येतं माहित नाही. गुळसकर, अहो ती सगळी प्रोसिजर मला माहिती आहे, मी बघतो काय करायचं ते. शेवटी काय, पोस्टाच्या पेटीच्या उद्घाटनाला पोस्टाचा माणूस पाहिजे. लोकसेवेसाठी हा दिनकर त्र्यंबक गुळसकर कधी तयार आहे. आता तुम्ही म्हणता आहात तर 26 जानेवारीचा कार्यक्रम दणक्यात उरकू. बाकीचे जे राहिलेले आहेत ना, त्यांना सांगा म्हणावं, गुळसकर साहेबांनी अगदी जीवाची तब्येतीची पर्वा न करता पेटी नळगल्लीत आणलीच म्हणावं पत्राची. सगळ्यांना सांगताल ना? हो सांगतो नक्की सांगतो. नंतर भेट. हा, आज बऱ्याच दिवसांनी पोटभर जेवणार आहे मी. रंजनाच्या हे नाही ना, म्हणजे आजचं थोडस मला माहिती आहे, तिला माहिती. हो हो, अरे बापरे, काय घेऊन ये काय नाही असं झालंय मला. हा 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 हा, लाडू दो एक ही मिलेगा. नाही, दो ना. हा नाही, दो एक दो और एक दो ना. हाँ लाडू नाही मला हाँ, इनका दो हमको दो, इनका दो भी हमको दो. नहीं, इनका दो हमको दो, हो गया ना. बाप रे, एवढं चवदार जेवण मी आज बरेच दिवसांनी जेवणार आहे. हा, वा 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 वा. अरे सर, हेलो सर, गुड फूड सर, एन्जॉय द फूड सर. हेलो सर. सॉरी सर. भार्गव, जी सर. खाना अच्छा था? हाँ सर, थोड़ा वो लड्डू का वो थोड़ा मीठा वो कम था, ऐसा थोड़ा. बोलता हूँ उसको कल शक्कर ज्यादा डालेगा. अरे थैंक यू सर, खूप चांगलं स्वभाव. तो अभी शुरुआत करें काय सर? सीखने के लिए. हो यस सर, ऑफ कोर्स यस. चलो, भार्गव ने परमिशन दी है तो अभी सीखते हैं हम. अरे नहीं सर. तो आज हम जानेंगे कंप्यूटर की जर्नी के बारे में. कंप्यूटर का आविष्कार कैसे हुआ था, क्यों हुआ था, किसने किया था. लेकिन सबसे पहले अहम सवाल, इंसान को कंप्यूटर की जरूरत क्यों पड़ी. तिवारी जी. सर हमका कुछ आइडिया नहीं. मिश्रा जी. श्रीमान, हमारी समझ के अनुसार हमें ये लगता है कि लगातार बढ़ती आबादी के कारण
हर किसी का मैनुअल रिकॉर्ड रखना असंभव है, इसीलिए कंप्यूटर का निर्माण हुआ है। बिल्कुल सही कहा आपने। एक और वजह भी है, जैसे आबादी बढ़ती गई और रिकॉर्ड रखना इम्पॉसिबल हो गया था, तो लोगों को लगा था कि ये काम और तेज और आसानी से होना चाहिए, इसीलिए एक मशीन की जरूरत है और उसके आविष्कार में लोग जुड़ गए थे। पारगाव, 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 प्रेजेंट सर। यहाँ सोने के लिए आए हो? उल्लू हो तुम? नहीं सर, उल्लू सोते नहीं सर, अजगर सोते हैं। Shut up! सॉरी सर। वो सर ऐसा जेवण के बाद वामकुक्षी लेने का ऐसा हमका सवय है, तो वामकुक्षी के बाद हम एकदम ऐसा वाराच्या वेगाने हम काम करते हैं सर, एकदम। अभी चुप बैठो सॉरी सर। और ध्यान दो यार। हाँ। अलग अलग वक्त पर अलग अलग टेक्निक्स इस्तेमाल होता था, जैसे कि शुरुआत एबेकस से हुई थी, फिर 1617 में नेपियर्स बोन का इस्तेमाल हुआ था, 1642 में पास्कलाइन, 1673 में लेबनीज व्हील, 1804 में जैकवर्ड लूम का इस्तेमाल हुआ था। हालांकि अब इनमें से कोई भी चीज का इस्तेमाल नहीं होता। ज्या गोष्टी वापरायच्याच नाही का सांगतात त्याबद्दल मला क्या है? नहीं, हमरा पारगाव। वैसे देखा जाए तो 19वीं सदी में 1822 में पहले कंप्यूटर का आविष्कार चार्ल्स बैबेज ने किया था। उसी कंप्यूटर का आधुनिक रूप अभी हम लोग इस्तेमाल करते हैं। उस वक्त जो कंप्यूटर बना था वो इससे भी बड़ा था, मतलब इस रूम से भी बड़ा था। सर हमने का पारगाव का पोस्ट ऑफिस एकदम ऐसा एकदम छोटे खानी है, तो हम ही कैसे वैसे उनपे मावते हैं, तो इतना बड़ा कंप्यूटर नहीं मावेंगा। पारगाव, भगवान जब अकल बांट रहा था तो टहलने गए थे क्या? नहीं सर, ये महाराष्ट्र के बाहर पहली बार में निकला है। Shut up! सॉरी अरे सर। बेवकूफ, अभी जो कंप्यूटर हम इस्तेमाल करते हैं वो विज्ञान की मदद से छोटे किए गए हैं। हाँ, मैं एकदम घाबर गया, एवढे कंप्यूटर इधर मांडी पे रखने का ऐसा वगैरह हो गया। हो गया? हाँ सर, सॉरी सर। व्हाट इज द डेफिनेशन ऑफ कंप्यूटर? कंप्यूटर क्या है, कोई मुझे बताएगा? अरे यांनाच माहिती नाहीये, इनको ही मालूम नहीं, हमको क्या बताने के। अरे गधे, मुझे पता है, मैं जानना चाहता हूं आप लोगों को पता है कि नहीं? नहीं पता है सर। इंग्लिश में कंप्यूटर की बहुत अच्छी डेफिनेशन दी हुई है, लिखो। सॉरी सर। कंप्यूटर इज अ इलेक्ट्रॉनिक मशीन दैट स्टोर, फाइंड, कैलकुलेट एंड अरेंज इंफॉर्मेशन, कैलकुलेट अमाउंट एंड कंट्रोल अदर मशीन्स। सर वो फर्टिलाइजर के आगे क्या है बोले? फर्टिलाइजर कब बोला मैंने? अरे यार नहीं बोला यार, सब गलत लिख दिया मैंने। वो सॉरी सर, मैं बाद में हमका लेंगे। ले लेना। हाँ लेंगे। तो कंप्यूटर की मदद से हम पोस्ट ऑफिस में बेहतरीन सर्विस दे सकते हैं। लेकिन सर ये हमके हैंडल करके पाएंगा क्या? क्योंकि ये बहुत कठिन लगता है हमका। पारगाव जी। तुम्हें वैसे भी कुछ आने वाला है नहीं, क्यों मगजमारी कर रहे हो? हाँ? और तुम्हें नहीं आता इसलिए मैं हूं ना यहाँ सिखाने के लिए। जी सर। फिर मैं सब सिखा दूंगा तुम्हें। थैंक यू सर। एक बात हमेशा याद रखना, प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट, समझा? जी सर। चलो। सर मैंने सुना था कि कंप्यूटर टीवी जैसा है, क्या ये सही है? हाँ मैंने भी सुना था, अभी सुना था। कुछ हद तक सही है। कंप्यूटर के अलग अलग पार्ट्स होते हैं, जैसे कि माउस होता है, मॉनिटर होता है, ये रहा कीबोर्ड, वो है सीपीयू। अब देखा जाए तो अगर कंप्यूटर का स्क्रीन उसका बाप है तो सीपीयू उसकी माँ है, और कीबोर्ड उसकी मौसी है। मेरे को ऐसे लगा, इसलिए सर। हो गया? सॉरी सर। अब घर में माँ जैसे हर चीज कहाँ रखनी है, उसका इस्तेमाल कब करना है, ये हमें बताती है। सीपीयू वैसा ही काम करता है। उसकी भी एक भाषा रहेगी ना श्रीमान? जी हाँ, जिसे बाइनरी लैंग्वेज कहते हैं। और जैसे जैसे वक्त आगे जाएगा, कोर्स आगे बढ़ेगा, ये लैंग्वेज भी मैं आप लोगों को सिखा दूंगा। सर तनिक हमें समझा दीजिए ये बाइनरी कैसन होता है, वरना हमारे तो तोते उड़ जाएंगे। हाँ, हमारे को तो तोते नहीं, हमारे को हाथी, घोड़े, ऊंट, पोपट सब उड़ जाएंगे। पारगाव चुप।
हे काय आहे हे कम्प्युटर कोणी बनवलं हो राक्षे हे काही कळतच नाही हो दिवसभर अभ्यास केला त्याचा आता परत आत्ता बसलोय काही कळत नाहीये डोक्यातच जात नाहीये निराश होऊ नका निरगुडकर. अहो पाहिलंच ना संगणकाचा उत्क्रांत व्हायला किती वेळ लागला. खूप मग आता जी गोष्ट घडायलाच एवढा वेळ लागला ती गोष्ट समजायला वेळ लागणार की नाही. पण ते सिन्हा साहेब का नाही समजून घेत मला सांगा सगळ्यांसमोर मला ओरडतात मला कसं पटकन कळणार मला सांगा बघू मी एवढा काही ढ नाहीये मला 10वीला 52% होते तेव्हाची 10वी सगळ्यांसमोर असं ते विचारलं की मला ते कम्प्युटरचं असे मोठं मोठं काय ते स्क्रीन का काय म्हणतात आणि तो तेवढाचा उंदीर का काय दिसलं की माझं कन्फ्युजन होतं ना मला काही कळतच नाही ते बघा काळजी करू नका. मूलतः मी ते सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं आहे. तत्वतः ते मला व्यवस्थित समजलं मी समजून घेतलं की मग मी तुम्हाला समजावून सांगेन. निर्गुण भाई आपको दुनिया का सारा नॉलेज चाहिए. नाही सारा नको बाबा हे थोडंसं कम्प्युटरचं कळलं तरी खूप झालं कंप्यूटर का चाहिए कम्प्युटर का थोडासा तो हमारी एक बात सुनो हमारे साथ दुई दुई पैग मार लो आप. अरे नहीं नहीं हम निर्व्यसनी है हम अच्छे कुटुंब से है. अरे ओ देखते हैं पत्ते देखते हैं तुमके गलत बात. बरोबर राक्षे अहो काय बरो इथे का आलात तुम्ही आपण दोघे का आलात कम्प्युटरच्या ट्रेनिंग साठी आलोत ना मग त्याचा अभ्यास करा ना यावर कॉन्सन्ट्रेट करा ना देतो की मग. मग एवढ्या प्रॉब्लेम असताना कशाला वाढवतोय प्रॉब्लेम हे निरगुडकर समस्या ही ढगाळ लपलेल्या सूर्यांसारखी असते. ते ढग बाजूला झाले की नाही की मग त्या सूर्याची प्रखरता अशी जाणवायला लागते. तू राक्षे काय बडबडताय तुमचं तुम्हाला कळतंय का हो समस्या आहे ना समस्या ही दारू दूर नाही करत समस्या विसरायला मदत करते. राक्षे तुम्हाला जगातलं सगळ्यातलं सगळं जर कळतं तर समस्या तुमच्या समोर उभी कशी टाकते हे तुम्ही सारखे सारखे प्रश्न विचारताना म्हणून रंजना ओरडते तुमची. अरे रंजनाचा काय संबंध आहे आता अरे डोक्यात तर शिरलं पाहिजे ना हे कुठून अडकलो कळत नाहीये हे बघा आता तुमच्याकडे दोनच उपाय एक तर झोपा तर बसा. नको नको ते तुमचं चालू दे पटापटा आवरा आणि कळलं उद्या परत ट्रेनिंग आहे. मी रंजनाला पत्र लिहितो. मेरी प्यारी रंजना कैसी हो उल्फत की हिंदीत का लिहिताय तुम्ही? अरे हो मी हिंदीत का लिहायला लागलो हे असं होतं सकाळपासून सांगतो ना हिंदी 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 हिंदीत लिहायला लागलो सॉरी हे खोडायला पाहिजे जरा खाडाखोड झाली पुन्हा आता रंजना ओरडणार खाडाखोड झाली. प्रिय रंजू ओरडू नकोस मला तुझी खूप आठवण रंजना ओरडणार तुम्हाला. मामा तिकडे कुठे इकडे तिकडे कुठे चाललाय मनी ऑर्डर करायला. ती निरगुडकर साहेब आहेत ना मनी ऑर्डर वाले ते नाहीत काय दिवस ते गेलेत बडोद्याला कॅम्प्युटर ट्रेनिंगला. कसल्या? मरू द्या मनी ऑर्डर पाठवायचे ना हाय, होय. कुठं पाठवायचे मुंबईला माझ्या लेकीला. बर नाव सांगा. जनार्दन. मुलीचं नाव सांगा ना मामा. असं होय हा. वंदना. हा. हा, पण त्या अगोदर मला एक सांगा हा. की समजा मी तुम्हाला 10च्या 10 नोटा दिल्या तर माझ्या लेकीला त्याच मिळतील ना. बघ नाही काय आहे सुटी पैसे दिले ना की पोरीला खर्चाचा भान नाही राहतो. मी असं करतो मी तुम्हाला 50ची 1 नोट देतो आणि 10च्या 5 नोटा देतो चालेल. मामा दमाकी व्हायचं तसं नसते ते. आता तुम्ही मला पैसे देणार मी राक्षीना देणार राक्षी कुलकर्णीला देणार तिथनं ट्रेजरीत जाणार इथनं त्या दुसऱ्या पोस्ट ऑफिसच्या ट्रेजरीत जाणार तिथला पोस्ट मास्तर काढणार तो तुमच्या पोरीच्या अकाउंटला टाकणार आणि मग तिला पैसे मिळणार का नाही मामा. काय वाईच पाणी पितो. प्या प्या पाणी प्या. वंदना ना. नमस्कार गोळस्कर साहेब. अरे नमस्कार नमस्कार. वा 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 या काका बाहेर पेटी बघितली आवडली ना. लय भारी काम केलंय बघा तुम्ही.
जनसेवा हीच ईश्वर सेवा या शिकवणुकीतून मी सगळं काम करत असतो प्रकाश काका, तुम्हाला माहिती आहे. आणि शेवटी आपल्या नळगल्लीच्या परिसराचा प्रश्न आहे म्हणून मनापासून केलं एवढंच आहे. बरं काय विशेष? अहो म्हणून तर साहेबांना निवेदन द्यायला आलोय आम्ही. चला चला देऊया. दोघच जण आला? नाही बाहेर आहेत 3-4 जण अजून. नाही गर्दी पाहिजे, गर्दीमुळे प्रभाव पडत असतो साहेबांवर, लक्षात ठेवा. आणि पोस्ट पेटीच्या उद्घाटनाला तुम्ही मला बोलवताय, लक्षात ठेवा. तुम्हाला सुचलेली गोष्ट ही. मी तुम्हाला काही सुचवलेलं नाही, सांगितलेलं नाही. ध्यानात राहील ना? नाही तर तोंडावर पाडताल साहेबांसमोर. तेवढं लक्षात ठेवा. काका हे घ्या. साहेब, आपल्या कार्यबाहुल्यात मी व्यस्तता तर आणत नाहीये ना? कार्यबाहुल्य? बापरे. या 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 ना या. नाही, काही मंडळी आली आहेत तुम्हाला भेटायला. या या ना. या लोके या. प्रकाश काका या या. बसा बसा लोके साहेब. ही मंडळी नळगल्ली पारगावहून आलेली आहे. अरे वा, म्हणजे तुमच्याच परिसरातली. म्हणूनच मी त्यांना घेऊन आलो स्वतःहून. प्रत्यक्ष काहीतरी निवेदन द्यायचं आहे म्हणलं, मी साहेबांकडे घेऊन जातो. मी बघतो आधी ते व्यस्त आहेत का, म्हणून मी चेक केला आधी. वा वा. नमस्कार. नमस्कार साहेब, नमस्कार. कसलं निवेदन आहे तुमचं? अहो पेटी आली ना गावात, म्हणलं आता उद्घाटन झालं पाहिजे म्हणून तुमच्याकडे आलो. कसं आहे ना की आम्ही आमचं कर्तव्य बजावतो बस. बाकी तुम्ही बोलाल तसं. आम्ही काय बोलणार आता, आमचं म्हणणं एवढंच आहे की कामाचं कौतुक झालं पाहिजे. काय काका? होय होय. म्हणून एक निवेदन घेऊन आलोय. अरे वा वा वा. कसलं निवेदन? काय ना साहेब, ते गुळसकर साहेब आमच्या विभागातले आहेत. जर त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ना पेटीचं तर आम्हाला खूप बरं वाटेल. अच्छा, गुळसकरांच्या हस्ते का? काय माझ्या उद्घाटन 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन? कशाचं? टपाल पेटीचं? अरे बापरे, नको नको, मी छोटासा माणूस आहे, माझ्यावर कशाला ही जबाबदारी? या लहान माणसाने कंप्लेंट टाकायची आयडिया दिली म्हणून हे झालं. कसली काय काय आयडिया? लोके, तुम्ही उगाच विषय काढत बसू नका. आपल्या जुन्या तिकडच्या गप्पांचे विषय इकडे ऑफिसमध्ये नाही काढायचे. या ऑफिसात अव्याहतपणे काम चालू असतं. नाही, त्यांचं ते तक्रारीचं जे म्हणणं आहे ते काय झालं साहेब, म्हणजे आता पहा, आपली टपाल पेटी अशी उभी असलेली आणि भडक लाल रंगाची आहे. तर आम्ही चर्चा करत असताना आता एक सजग नागरिक म्हणून मलाही काही सुचवावं असं वाटतं. तर अशा वेळी मी त्यांना असं सुचवलं, म्हणलं तक्रार देण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसपर्यंत यायला लागतं की नाही? म्हणजे मग ती पेटी आपली लाल रंगाची आहे, त्यालाच आपण समजा एखादा पिवळ्या रंगाचा किंवा एखाद्या दुसऱ्या भडक रंगाचा एक कप्पा केला आणि त्यावर तक्रार पेटी असं लिहिलं, तर मग टपाल आणि तक्रार एकाच पेटीत पाडण्याची आयडिया मी त्यांना सुचवली. त्यामुळे ते तेव्हापासून प्रभावित झाले. पण लोके काढून टाकत जावं. त्या माझ्या आयडिया काय, आळवावरचं पाणी नुसतं. आमचे साहेब वेगळे. वा, सुंदर 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 आयडिया. वा साहेब, या पेटीच्या उद्घाटनाला आम्हाला गुळसकर साहेबच हवेत. तुम्हाला काय वाटतं? लोके, गुळसकर? हो, म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, गुळसकरांसारखा माणूस आमच्या पोस्टात काम करतोय हे आमचं अहोभाग्यच आहे, नाही का? साहेब, तुम्ही आदेश दिला तर आणि तरच हा कार्यक्रम मी स्वीकारणार. तुम्हाला तर माहिती आहे मी किती कर्तव्य कठोर आहे. तुम्ही जर म्हणालात प्रजासत्ताक दिनी तुम्ही इकडे येऊन गुळसकर हे काम करा, तर मी ते करेन. शेवटी गुळसकरांचीच मेहनत आहे. नाही, पण साहेबांचं पुढाकार जास्त आहे. बरोबर, चला चला, द्या निवेदन, द्या पटकन. चला निघूया आपण. साहेब, एवढं फक्त नोंद करून घ्या. चला चला या लोके साहेब, या. काय घेवा रे, बरं आहे का? या. जवानों, कल हमने शारीरिक तंदुरुस्ती पर ध्यान दिया था, लेकिन आज हम मन की तंदुरुस्ती पर ध्यान देंगे. मन को तंदुरुस्त कैसे करना है? मन को तंदुरुस्त करने के लिए ध्यान लगाना बहुत जरूरी है. जब आप ध्यान लगाते हो तो आप अपने गुस्से पर काबू पाते हैं, इसलिए ध्यान लगाना बहुत जरूरी है. तो सबसे पहले हम आंखें बंद करेंगे, मन को धीरे धीरे खाली करके अपने सांसों पर ध्यान देंगे. साहेब, ओ अपना सासों पे ध्यान म्हणजे रंजना की आई पे? सासू म्हणजे श्वास श्वास. अच्छा, श्वास. हाँ, श्वास श्वास मालूम है. हमका थोड़ा हिंदी का थोड़ा. हाँ, श्वास हो गया. आंखें बंद करके और ध्यान लगाइए.
सांसें लीजिए। ताट बसा ताट। हाँ ए ये सर, सॉरी सर। क्या चल रहा है? नहीं वो ताट नहीं बैठा था और इसलिए। मैं हूं ना, मैं बताऊंगा। मजाक चल रहा है यहाँ। आंखें बंद, ध्यान लगाना। अब क्या हुआ? नहीं वो तुम ध्यान बोले ना तो हमका रंजना का आठव्या। रंजना हमका हमेशा बोलता है ऐसा कि तुम तो ध्यान ही है तुम्ही तो है ही ध्यान। चलो आंखें बंद करो और सांस लो। मला ते ये भार्गव क्या चल रहा है? अरे हमका की इनका की एक अरे ऐसा क्या किसी ने कुछ नहीं किया? गुदगुली किया। चुप, तुम्हें ध्यान लगाना नहीं आता ये बताओ। नहीं नहीं हमका सर ऐसा हमका ये नहीं करो, हमका आता है सर, हम प्रयत्न करता है सर। हमके बाबू बोले थे सर, प्रयत्न ते वाळू के कंड रगड़ते हैं तो हाथ तेलकट होएंगे ऐसे। नहीं वो बोले थे हमके वडील बाब। हम आता है तुझे? आ रहा है आता है तुझे? हो आ रहा है। ठीक है, तो आंखें बंद करो, एक हाथ से अपना नथुना बंद करो और सांस लेके दिखाओ। नथुना मन बेंबी नहीं, नागपुडी। अच्छा हाँ नागपुरी। हमका महाराष्ट्र में वो नागपुरी उसको बोलते हैं ना नागपुड़ी बोलते हैं ना? नागपुड़ी। ठीक है, तो अपने एक हाथ से नागपुड़ी बंद करो, सांस लो। अब ये उंगली से इसे बंद करो और इसे सांस छोड़ दो। हाँ, करके दिखाओ। अभी हमका ये नागपुरी का हमका बंद इधर करके हाँ। सुनो। क्या है? अचानक निकल गया वो। हमका लंच टाइम में हमका पोस्ट में बैठते हैं तो ऐसा करके हंसाते टाइम पास के। भार्गव चुप! ए बंटे बंटे हळू 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 थांब 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 थांब। काय जग्गू शेठ आवडले का इच्चर? आवडली म्हणजे पाठच केलं जवळ जवळ हा ती घायल मध्ये नाही का ती असं उभं राहतंय. जा बशीर खान जा, कुठल्या तरी नाटक कंपनीत भरती हो. चांगले ऍक्टिंग करतो, लय प्रगती करशील. नुसता घाम नुसता घाम. हाय, हाय कसे आहात? हा एकदम फिट आहे, एकदम तंदुरुस्त आहे. हात दुखतोय का तुमचा? हा ती आता व्यायाम करतो ना हल्ली घरी, त्याच्यामुळे मास दुखायला लागले. अरे वा, मास दुखतोय म्हणजे बॉडी होते. हा छान. होणारच की, आता सनी देओलचे पिक्चर बघतो त्यामुळे होणारच का नाही बॉडी. कुठले पिक्चर बघितलेत? दायला आणि घामिनी. घायला आणि दामिनी. को अपने दिलो दिमाग में कायम रखना. अरे वा, आवडले? हा मला घायल म्हणजे लईच आवडला. मला दोन्ही आवडतात. सेम पिंच. आपण सेम बोललो एकमेकांसारखं. नाही काय वादना नाही ना, वादना नाही. सनीचे पिक्चरच कमाल कमाल. हो, म्हणजे दामिनीमध्ये सनीचे डोळे बघितलेत? बापरे, किती बोलतात. अरे मग आग है डोळे में, आग है डोळे में आग. म्हणूनच तर अमरीश पुरी घाबरतो ना त्याला. हो, मग तारखेवर तारीख, तारखेवर तारीख, तारखेवर तारीख. माझा सनी वेगळा आहे सगळ्यांपेक्षा. असणार आहे, पाणीच वेगळं आहे ना. हो. मुंबईतलं पाणी म्हणजे वेगळं. हो, ते हिरो लोकांची लई लफडी असतात म्हणे. मी असं ऐकलंय, ती हिरोईन बरोबर लई लफडी असतात त्यांची वेगवेगळ्या. खरंच? हा नाही नाही, आपल्याला माहिती आहे ना सनी कसा आहे. आपल्याला माहिती आहे. हा. लपून छपून काय करायचंय, थेट थेट प्रेम करायचंय, सांगून काढणार. कसं आहे, हिम्मत नाही ना. वडील स्ट्रिक्ट आहे जरा. हा, खरं तर मला पण असंच वाटतं. माझा सनी नाहीये असा. हा, म्हणजे खूप मुली असतील त्याच्या मागे, पण तो कोणाला भाव देत नाही. अरे वांदाच नाही. घायल मध्ये नाही, मीनाक्षी बरोबर कसा जरा जपून वागलाय, जपून बोलतोय मायासारखा. हो, ते समजतं बघूनच. हो. पैसे किती झाले माझे? 130. त्या दिवशी ते 110 म्हणला होता रे. लेट फी. आणतो. आणखी काय काय माहितीये सनी बद्दल? भाई बॉडी बॉडी. बलवंतरायचा कुत्रा. मी तसाच आहे सेम.
ओ जग्गू दादा लिखो लिखो 3 टक्कर लिखो. गप्पे मला कशाला सांगतो रे लिहायला? आणि मी का लिहू? टपरीवर मी काम करतो का तू? पण दादा तुमच्या हाताने लिहिलेलं चांगलं असतं ना दादा. परत तुम्हीच म्हणता की एवढे चाकोटे घेतले आम्ही म्हणून. ते निरगुटकर साहेब बघा लगेच लिहून देतात मला. आता कसं रे बरोबर नाव घेतलं त्यांचं? ते त्यांना चिडवल्या जरा मजा येते दादा. त्यांना चिडवलं ना केलं की चिडतात ते लय. हे घे, लिहून दे. गंमतच आहे बारक्या तुझी. अरे बोडाच बाई, बसा बसा बसा. काय दिवे लावले आमच्या गाबड्याने आता? तसं दिवे काही नाही लावलेले. ही ग्रीटिंग्स देण्यासाठी आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतल्या मुलांनी सैनिकांसाठी बनवली आहे. सैनिकांना पाठवायची. सीमेवरच्या जवानांना? अरे वा, फार चांगला उपक्रम आहे. केळकर बाई, ए जाग्या, बघा 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 काय सुंदर काढलेत ग्रीटिंग पोरांनी. वा वा वा, हे बघा बघा, एकदम मस्त उपक्रम आहे बोडस भैया. हो, कसं आहे स्वातंत्र्याचं 50वं वर्ष आहे. त्यामुळे हा आपल्या देशासाठी दुग्ध शर्करा योगच आहे. आपण इथे आनंदाने राहू शकतो, झोपू शकतोय. हे सर्व कोणामुळे? ह्या सैनिकांमुळेच ना. आपल्यासाठी ते बिचारे हिमालयाच्या थंडीमध्ये, राजस्थानच्या वाळवंटामध्ये खंबीरपणे उभे आहेत रात्रंदिवस. त्यांच्या या उपकाराची परतफेड आपण नाही करू शकणार, पण याच माध्यमातून आपण त्यांचे आभार तर मानू शकतो. हाच हेतू लक्षात ठेवून आमच्या विद्यार्थ्यांनी हे बनवलंय. वा, कविता पण कसली भारी केली बघा. धन्य आपली भारत माता जिचे तुम्ही सुपुत्र महान. या देशाची शान तुम्ही आणि तुम्ही तिरंग्याची जान. हे चित्र पण काय सुंदर आहे बघ जगू. यांच्याच मुलाने काढले, नागेश गुळसकर. आमच्या प्रिन्सिपल मॅडमला पण खूप आवडले ते. बाप रे, गुळसकर उगाच तक्रारी करत असतात सतत मुलाच्या. केवढे गुण असतात मुलांमध्ये, आपल्याला बघावे लागतात ते. काय सुंदर चित्र काढलंय. चांगलं काढलंय. फारच स्तुत्य उपक्रम आहे मॅडम. थँक्यू. यासाठी कितीचे स्टॅम्प लागतील? छाच्या, स्टॅम्पची काही काळजी करू नका. ते आम्ही सगळे मिळून स्टॅम्पचं कॉन्ट्रीब्युशन देतो का? हो चालतंय. तेवढंच एका सत्कार्याला आपला हातभार होय. चालतंय चालतंय. जगा बघ किती स्टॅम्प लागतात, काय लागतात, हे पैसे जाईल. कोई भी फाइल ओपन करने के 2 तरीके होते हैं. ये माउस के ये साइड पे आप 2 बार क्लिक कीजिए ऐसे, या फिर इस तरफ 1 बार आप दबाते हैं तो ये सामने ओपन हो जाता है. उसे आप क्लिक करेंगे तो ये आपका मनी ऑर्डर का फॉर्म ओपन हो जाएगा. उसके बाद आपको डिटेल्स भरने हैं. भेजने वाले का नाम, प्राप्त करने वाले का नाम. अब उसका एड्रेस डाल दिया, अमाउंट डाल दिया और ये एंटर दबा के आप इसे अगर भेज देंगे फोल्डर में तो ये गया आपका मनी ऑर्डर. ये शाबाश. सर, हमका तनिक ये बताइए, वो काला काला का है? ये अरे इसे फ्लॉपी कहते हैं. इसमें कोई भी इंफॉर्मेशन आप सेव कर सकते हैं या फिर एक कंप्यूटर से दूसरे कंप्यूटर में इंफॉर्मेशन अगर ट्रांसफर करनी है तो इसके मदद से हो जाता है. अब हम देखते हैं कि आप लोगों ने कितना याद किया है ये सब कुछ. ठीक है, तो यहां कौन बैठेगा सबसे पहले? भार्गव बैठो. नहीं सर, तुम खड़े हम बैठेंगे. संस्कार में नहीं बैठा है. अबे गधे, तेरे पैर दर्द कर रहे हैं इसलिए नहीं बैठने के लिए कह रहा हूं मैं. सीखना है ना तो बैठो इसमें. छान वाटतंय. सर हो गया? हाँ सर, वो पहिल्यांदा बैठे इसलिए ऐसा. नहीं ठीक है. नमस्कार. भार्गव, इसे क्या कहते हैं? सर ये है पीसीयू. सीपीयू. हाँ सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट. Yes, sir. कंप्यूटर की माँ, कल सिखाया था. हाँ, आणि ये मावशी सर, मैं बोला था ना. मावशी बराबर ये है. सॉरी सर. राक्षे, इसे क्या कहते हैं? ये माउस. भार्गव क्या कहते हैं? राक्षस सर. अरे इसे क्या कहते हैं? हाँ ये है माउस सर, माउस. हाँ सर एक प्रश्न है सर. हाँ. सर यहाँ जो ABCD है वो ऐसा लाइन में ऐसा नहीं है.
ऐसा उल्टा सीधा है तो इसका काय कारण असावं? क्या क्या है? टाइपराइटर देखा है? टाइपराइटर है, हमका पोस्ट में है, ऐसा कुड़कुड़त ऐसा कुपचे में है, हम वापरते नहीं हो। वो कभी इस्तेमाल किया तुमने? नहीं, उसमें भी उल्टा सुल्टा है ना। तो इसमें भी वैसे ही रहता है और इधर भी ऐसे ही रहेगा। अब ज्यादा सवाल मत पूछो। सॉरी सॉरी। अभी हम लोग एक नाटक करेंगे। अरे बाप रे, मुझे अभी हो गया, ट्रेनिंग हो गया। सर सर हम हिमगोरी 7 बुट के करेंगे कि अलीबाबा 40 चोर का ऐसा वो करेंगे? क्योंकि हिमगोरी का 7वां बुट का मैंने किया था एक बार, तो अच्छा रहेगा। हम पोस्ट का नाटक करेंगे। अच्छा अच्छा, हाँ। रक्षे आएगा कस्टमर बन के और तुम उनका मनी ऑर्डर भेजोगे, समझे? अच्छा अच्छा, पोस्ट का हमका खोटा खोटा नाटक। हाँ, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. नीट काम करा. पोस्टाची इज्जत तुमच्या हातात आहे आज. हा, तुम्ही पोस्टाचे कर्मचारी आहात, मी कस्टमर म्हणून येणार आहे. अच्छा अच्छा, मी मला वाटलं ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. सर एक प्रश्न विचारने का था. ये सकाळ का वक्त है का दोपहर का वक्त है? तो क्या फर्क पड़ता है? नहीं सर, सकाळ का होगा तो कैसे मैं सकाळी आपला एनर्जी है तो कैसा हम बच सकता है, और दोपहर का होगा तो जेवने के बाद कैसा सुस्ती आता है, वामाकोक्षी का थोड़ा ऐसा होता है. और सुबह का वक्त है. अच्छा, सकाळ का टाइम. हाँ, तो राक्षे सकाळची वेळ आहे. सर और एक प्रश्न पूछने का था. ये शनिवार है रविवार है, कारण रविवारी बंद रहते तो काय हो नाटक नहीं होगा ना. राक्षे आओ, लेट मत करो, आओ. अरे राक्षे, कसं काय? मस्त मजेत. घरी कसे आहेत सगळे? खूप छान. चक्रवर्तीचे गुडघे कसे? झाले बरे झाले. गुडघे दुखत होते ते लावले का तेल बिल? हो, आता कम्प्लीट बरे झाले. तुमची ती पुतळी होती ती बाळान झाली का? झाली म्हणजे मुलगा झाला. क्या गप्पे लड़ा रहे हो? काम की बातें करो, काम कर रहे हो वो करो. सर ऐसा नहीं है, हमका पारगांव जो गांव है वो गांव ऐसा मुड़बर है, तो हमका एकमेकांका ओळख है, तो हमका एकदम कौटुंबिक वातावरण रहता है. हम ये तुम्हारा पारगांव पोस्ट ऑफिस है? नहीं. ये कंप्यूटर ट्रेनिंग क्लास है. अच्छा. ट्रेनिंग की बात करो, फालतू बातें मत करो. हमका ओळख का नाही नहीं है. है. हाँ राक्षे, आपण ओळखत नाही आहोत. मग इथे काय करताय? बाहेर जा, ओळखत नाही तर काय? नहीं, हमका क्या ऐसा नाटक वैसा है तो वैसा. हाँ, ठीक है. हाँ, जाओ जल्दी. आता हो, एक मिनिट, ओळखत नाही मी तुम्हाला. राक्षे या, बोला. मनी ऑर्डर करायची फॉर्म द्या. राक्षे, मराठी नाही बोलून चालणार, हिंदी न यांना कळणार नाही. मी काय एवढे दिवस बोलतो हिंदी मग. हा, तर सर शिका ना जरा सिनियर्स कडून. हा, या एंटर. क्या बार जा रहे हो? मनी ऑर्डर कर रहे हो, फॉर्म मांगो और भेज दो. नाटक है इसलिए हम. नहीं, कुछ नहीं नाटक, बोलो. हाँ बोलो. हम, हाँ, लक्ष्य नहीं है हमका, बोलो. मनी ऑर्डर करनी है, फॉर्म दो. नहीं, फॉर्म नहीं, एक कंप्यूटर लेके जाओ. कंप्यूटर लेके मैं क्या करूं? नहीं, वो ऐसा कंप्यूटर सब करेगा, वो हम कुछ नहीं करेंगे. लेकिन तुमको कैसे पता चलेगा कि मुझे किसको पैसे भेजने हैं? तुम मनी ऑर्डर कितना है वो बोलेंगे तो कंप्यूटर सुनेंगे और उसके बाद हम ऐसा पिंटू करेंगे. अरे पिंटू नहीं, एंटर है वो. हाँ, वो एंटर करेगा, फिर वो जाके कंप्यूटर कर देगा वो मनी ऑर्डर का. अरे जाहिल आदमी. थैंक यू सर. अरे फॉर्म नहीं भरेगा तो तुम्हें कैसे पता चलेगा कि मनी ऑर्डर भेजनी का है, कितने रुपए की है, किसको देनी है? फॉर्म तो भरना ही पड़ेगा. सर फॉर्म भरने का ही पड़ेगा. हाँ. अरे तो कंप्यूटर का काय फायदाच नहीं है सर. अभी भी हम वहीच करते हैं ना, काय राक्षे. आता पण आम्ही हेच करतो, मग फायदा काय ना. ये आई, ये पिंटू और ये मावशी का फायदा ही नहीं है ना. अभी 8 दिवसाचं काम हम छोड़ के इधर आए. कुलकर्णी सर बोलेंगे तुमका काम करो. 8 दिन खड्डे खाशी करते हमको उतर बाबे. अरे वहीच करने का तो फिर मजा ही नहीं ना कंप्यूटर लर्निंग में. आउट फ्रॉम माय क्लास, आउट. काय झालं निरगुडकर, का असे बसलात? राक्षे, असा नाही बसणार तर कसा बसणार मी, मला सांगा. ते वर जे काही शिकवत आहेत ते मला बिलकुल कळत नाही, सगळं डोक्यावरून जाते. तुम्हाला तरी कळतंय का मला सांगा. म्हणजे कळत आहे पण समजेल हळूहळू समजेल. कधी समजेल? तोपर्यंत रिटायरमेंट येईल तुमची. समजणार. सर काय म्हणाले लक्षात ठेवा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. अरे हो, बरोबर आहे, पण तसं व्हायला नको का मला सांगा. उद्या कम्प्युटर येत नाही म्हणून नोकरी जर गेली ना, वाट लागेल. रंजना किती ओरडेल तुम्हाला माहिती. रंजना ओरडेल. हो, निराश होऊ नका. समजेल हवं. मी निराश नाहीये, मी पॉझिटिव्हच आहे. हो, पण काय होतं ना, ते हे आहेत ना, सिन्हा सर आहेत ना, ते सगळ्यांसमोर मला ओरडतात. हो, काय मी करू, मला एकट्याला बोलतात ते. हो, मुलता मला काय वाटतं माहिती का निरगुडकर, की
त्यांचा एकंदरीत स्वभाव पाहता तत्वतः तुम्ही ते शिकावं म्हणून ते तुम्हाला ओरडत असतात. तुम्ही हे सकारात्मकतेने का नाही घेत? अरे मी घेतोय तर तेच तर सांगतोय मी घेतोय, संपूर्ण पॉझिटिव्हली घेतोय, पण ते मला असं सगळ्यांसमोर बोलतात मग सगळे हसतात ना, मला एकदम खचल्यासारखं होतो. माझी आई मला नेहमी म्हणायची, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देव पण येत. अरे पण मला नकोच आहे ना देवपण. मी कुठे मागितलंय मला देवपण द्या म्हणून? मला निर्गुणकडपण जरी मिळालं ना तरी खूप झालं. नाही नाही, हे चुकीचं मागलंय. हे आपल्याला असं अडकल्यासारखं वाटतंय, जेलमध्ये अडकल्यासारखं वाटतंय. तर शिकवतात ते कळत नाहीये. कुलकर्णी साहेबांनी बरोबर नाही केलं. खरं तर ही जागा आहे ना आपल्या दोघांची नाहीच आहे. इथे कुलकर्णी सर आणि गुळस्कर हवे होते. माझ्या भोळ्या स्वभावाचा नेहमी फायदा घेतात ते. त्यांची नाही होणार बदली. माझा शाप आहे त्यांना. ते आपल्या पोस्ट ऑफिस मध्येच रिटायर्ड होणार. बघा, देव बघतोय. भार्गव, ये बैठने की जगह है? हाँ? बेवकूफ, किस लिए आए हो यहाँ पर? हाँ? किस लिए आए हो? ट्रेनिंग के लिए आए हो ना? यहाँ चल रही है तुम्हारी ट्रेनिंग. कंप्यूटर का कुछ आता नहीं है, पोस्ट ऑफिस के बारे में पता नहीं है. अरे पोस्ट ऑफिस में बोझ हो तुम. पोस्ट ऑफिस क्या, तुम तो धरती पर बोझ हो. मुझे समझ में नहीं आता तुम पैदा ही क्यों हुए थे. और हाँ, तुम्हारा कुछ नहीं हो सकता. उनके पैदा क्यों के हो गए ऐसे बोलते हैं, ये बोलते हैं आई बाबा को बोलते हैं हमके. हम बोलने के आई बाबा को हम का ये करो. हा मंडळी, कम्प्युटर ट्रेनिंग मध्ये निरगुडकर लय हैराण झालेले आहे. पण इथं गुळस्कर पोस्टाच्या पेटीचं उद्घाटन करायला निघाले. कुलकर्णी त्यांचा हे प्लॅन यशस्वी होऊ देतील का? राक्षण निरगुडकर यांचं कम्प्युटरचं ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण होईल का? आमचे भाऊजी ताईला घेऊन सासरी चाललेत, पण ते जातील का? असे एक ना अनेक लय प्रश्न मनात आहेत. निश्चित काय कळत नाही. बघूया पुढच्या गुरुवारी काय काय होतंय. बघायला विसरू नका, पोस्ट ऑफिस उघडा आहे. तुम्हाला पोस्टाची ही गोष्ट माहिती? काश्मीर मधील श्रीनगर येथे दल लेक मध्ये भारतीय पोस्ट खात्यानं चक्क एक तरंगतो पोस्ट ऑफिस तयार केलेलं आहे. नयनरम्य बर्फाच्छादित पर्वतांच्या कुशीत एका मोठ्या हाऊसबोट मध्ये असलेलं हे भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील एकमेव तरंगतं पोस्ट ऑफिस आहे.